मकर संक्रांतीला केले जाणारे टम्म फुगलेले भोपळ्याचे असे घारगे. तर गेल्या वर्षीचा हा व्हिडिओ आहे. तर माझी आई पीठ भिजवत होती तेव्हा मी असंच काढलेला आहे. आई काय आमची फोनवरती अशी म्हणजे व्हिडिओमध्ये बोलत नाही, तर मीच असं थोडंफार मोडक्या तोडक्या शब्दामध्ये बोलून केलेलं आहे. बघा समजतं का? हां बोल. तर इथं बनवत आहे आई आमची भोपळ्याचे घारगे. तर हा भोपळा फोडून त्याचं असं वरचं जे हे असतं मधलं आतलं ते काढून ठेवलेलं आहे, बिया आणि हे असे साफ करून घेतलेले आहेत. आणि हे असे किसून घ्यायचे, किस करून त्याचा भोपळ्याच्या ह्याचा वडीचा. गूळ किती? अर्धा किलो आहे ना हे? अर्धा किलो किस. हां, अर्धा किलो गूळ, अर्धा किलो किस. हां, भोपळ्याचा किस. आणि इथे ही वेलची आहे, वेलची पावडर. ती कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. हे साहित्य एकत्र करून हां एकत्र मिक्स करून कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या ना. टाकाय सुंठ, गूळ आणि भोपळ्याचा किस हा मिक्स चांगला करून घ्यायचा आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून शिजवून घेणे. इथे हे गूळ आणि भोपळ्याचा किस आणि वेलची वगैरे पावडर हे आपण हे करून घेतलेले आहे शिजवून 3 शिट्ट्या काढून. आणि इथे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वाटीभर, अर्धी वाटी असेल है ना. आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. तर हे मिश्रण थोडंसं गार करून घ्यायचं. गरम गरम याच्यामध्ये नाही घालायचं. तर हे मिश्रण गार झालेलं आहे, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ जितकं बसेल तेवढं घालायचं आणि सॉफ्ट मळून घ्यायचं है ना. इथे हे अर्धा किलो गूळ, अर्धा किलो भोपळ्याचा किस आणि पाव 100 ग्रॅम असेल ना तांदळाचं पीठ किंवा रवा घालायचा. तांदळाचं पीठ नसेल तर रवा. आणि 1 किलो गव्हाचं पीठ. मीठ नाही आहे घालायचं, थोडंसं मीठ घालायचं. थोडासा सॉफ्ट असा गोळा करून ठेवायचा, जास्त कडक पण नाही करायचा. तर हे पांढरे तीळ आहेत ते घालायचे. वरती लावू पण शकता आणि आतमध्ये पीठ भिजवताना पण थोडं घालायचं मळताना. एकदा बघूया ते कसा गोळा केलीस. असं सॉफ्ट भिजवायचं. हा गोळा तयार झालेला आहे. किती तासासाठी झाकून ठेवायचं गं? आपल्याला 4 तास ठेवायचं. हां, 4-5 तास झाकून ठेवायचं. पीठ चांगलं भिजल्यानंतर घाऱ्या चांगल्या येतात. तर हे पीठ आपण आता 4-5 तास ठेवणार आहे मुरण्यासाठी झाकण घालून. ते हे पीठ भिजून झालेले आहे. ते आता थोडंसं मळून घेतले. असे थापून घ्यायचे वडे. अशी तेलामध्ये तळून घ्यायचे. हे चुलीवरती आहे बघा. अशा प्रकारे छान असा वडा फुगलेला आहे. सुंदर टमटमीत फुगला आहे. गुड. असे हे करून घ्यायचे वडे छान असे. तर इथे अशा प्रकारे आमचे वडे रेडी झालेले आहेत संक्रांतीसाठी. घारगे स्पेशल. हां, भोपळ्याचे घारगे. कसे वाटत आहेत तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. खूप छान झालेले आहेत. बघितलं का, आईची ही माझ्या रेसिपी कोणतीही परफेक्ट मेजरमेंटने नसते, अंदाजाने असते, तरीही ती खूप छान आणि परफेक्ट होते.
तिच्या सगळ्याच रेसिपी ह्या टेस्टी आणि मन तृप्त करणारे असतात. अशी ही साधी भोळी माझी आई.